हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आता उठलेलो आहो. मला आता काही काम होतं. खाली स्वयंपाकवाल्या बाया आल्यात, ते मला खाली करायचं होतं. आणि आता मी वर आलो तर मामा पण उठलेला आहे. तुम्ही बघू शकता. यार कशाला उठवलं यार. किती दिवसांनी झोपायला भेटलेलं आहे. लग्नामध्ये काम करावं लागतं. पाहिजे तुमच्या छोटा बाकीत पण झोपला आहे इथे. नको करू यार, प्लीज प्लीज प्लीज. एक तास तरी. हाय गाईस, तर आम्ही आता चहा पित आहो. आता बरेचसे कामं केली आम्ही. तर आमचा आता थोडा नाश्ता पाणी सुरू आहे. तर तुम्हाला आजचं जे काही आहे ते तुम्हाला दाखवण्यात येईल. अजून काय आहे? चल मामा आएंगे अपन ब्लॉग बनाते बनते यार हे भाजीपाला तर मुलींना नाही का. तू कोणत्या कामाचा आहे? चल अरे भाई लड़कियों के काम मम्मी करते. हाँ? चल 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 जल्दी से. मला आंघोळ करायची आहे. हाँ तो बाद में करना. चल बकेट मध्ये पाणी गेलाय. चल बोलतो मॉर्निंग वॉक करता करता जाणार. मॉर्निंग वॉक करून चल. पाणी आहे मला दर्यापूरला कपडे चल लवकर. कपडे न्यायचे आहे. स्टँड अप. भाज्या बहुत प्यार आ रहा भाज्या मामा को दरवाजे तक छोड़ के आता है. चल भांजा बहुत प्यारा है, इसकी बात नहीं कर सकता. तुम्ही पाहू शकता इथे स्वयंपाकाचं काम सुरू आहे. यांनी पालकचा ऑर्डर दिलाय, तर पालक आणायला चाललो आम्ही. पालकच पाहिजे की आणखी काही पाहिजे? अजून काही पाहिजे? धनिया तर पहिले तर बनवून घेऊन येते. ठीक आहे ठीक आहे घालताय ना. चलो. तर So hi गाइस, guys, आज हम जा रहे हैं अभी सब्जी लेने मंडल में. मामा यार व्हेरी खूप ऊन आहे सध्या. मी आपला गॉगल विसरलो. तर जास्त ऊन नाही आहे, तुम्ही सनस्क्रीन लावून पण काम करू शकता आपलं. थोडं कष्ट तर करावं लागेल की भावाचं लग्न आहे, काम दाखवावं लागते यांना आता आपल्यावालं. मग उद्या आपलं काम राहील जोरदार एकदम कडक. कोणता तुम्हाला आपला राज धुमाल. दिमाग से म्हणून दाखव एकदा. दिमाग से. क्या दिमाग से? अबे तो डायलॉग मारते ना पडल्या. मेरे को नहीं याद है वो dialogue. तर तुम्ही बघू शकता हनुमान मंदिर आहे. आज शनिवार आहे. जय बजरंगबली. चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या. आणि आम्ही पहिली सुरुवात पालक घ्यायला चाललो. तर पालकच घ्यायची आहे पहिली सुरुवात. कारण की पालक विसरलेली आहे. पहिली दुकान बनवलं तो. हां पहिली दुकान म्हणे. चल 30 रुपये किलो. हा दादा 30 रुपये किलो. किलो नाही जोडी आहे का दादा? दादा व्यस्त आहे फोनमध्ये. दादा व्यस्त आहे फोनवर. आपला मालशी बोलत आहे. 30 सांगितले का? चला ठीक आहे. दादांनी 10 रुपये कमी केले. आणि फ्रेश पालक आहे एकदम. हे भांजी 10 ते 20 नाही फक्त पालक वाटलं. आपला ये शाहरुख खान कोणता आहे? नाही हे पठाण. पठाण. रावण रावण. नाही त्यामुळे आता आम्ही चाललो भाजी द्यायला बायांना. एकदाची भाजी आज आणलेली आहे. डाळ भाजी बनणार आहे, पोळ्या बनणार आहे. ठीक आहे. 4.5 किलो आणली आहे. बस चांगली बनवा तुम्ही भाजी आता व्यवस्थित. डाळ बनवत आहे. डाळ भाजी पनीर पण आणायचं आहे का? पालक पनीर बनवतो सरळ सरळ. आजी एवढ्या मेहनतीने सगळे काम करून राहिली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि सुंदर जेवण बनणार आहे काही वेळात. सुंदर स्वादिष्ट जेवण स्वादिष्ट. बनणार आहे. कारण की खूप जुने हात आहे आणि चांगला स्वाद येणार आहे. प्रोफेशनल आहे. चला मग तुम्हाला दाखवू नवीन जेवण. ते जेव्हा आम्ही खाऊ एक्सपिरियन्स. पालक आणलेली आहे. बापरे किती महाग होती पालक.
40 रुपये 1 किलो पालक. हॅलो गाईज, माझी तयारी झालेली आहे. आता आम्हाला नवरीच्या घरी कपडे न्यायचे आहेत. तर मी सगळ्यात पहिले रेडी झालो. बाकीचे रेडी व्हायचे आहेत. आणखी एक पण माझी ताई ॲक्टिव्ह ताई पण तयार झाली आहे. सगळ्यांच्या नाश्त्याच्या सोय करत आहे. नाश्ता करून आम्ही लवकरात लवकर नवरीकडे कपडे न्यायला जायचं आहे आम्हाला. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अशी होत आहे. हे माझी आई, ते पण लवकर तयार झाली. पण आता आम्ही चाललो भाजी द्यायला बायांना. एकदाची भाजी आज आणलेली आहे. डाळ भाजी बनणार आहे, पोळ्या बनणार आहे. ठीक आहे, 4.5 किलो आणली आहे. बस चांगली बनणार तुम्ही भाजी घ्या व्यवस्थित. डाळ भाजी पनीर पण आणायचं आहे का? पालक पनीर बनवलं सरळ सरळ. आजी एवढ्या मेहनतीने सगळे काम करून राहिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सुंदर जेवण बनणार आहे काही वेळात. सुंदर स्वादिष्ट जेवण स्वादिष्ट. बनणार आहे, कारण की खूप जुने हात आहे आणि चांगला स्वाद येणार आहे. प्रोफेशनल आहे. चला मग तुम्हाला दाखवू नवीन जेवण. चला ते जेव्हा आम्ही खाऊ एक्सपिरियन्स. पालक आणलेली आहे. बापरे किती महाग होती पालक. 40 रुपये 1 किलो पालक. वैष्णवी डॉन की तरफ से वार्निंग आप सबको. टाइम पे तैयार होना और टाइम पे काम करना, नहीं तो तुम लेफ्ट नवरीकडे कपडे द्यायला. चलो चला. गाइस बाय बाय गाईज. बाय गाइस. चला चला बाय. कुणाल का फ्रुटी फ्रुटी भेटत आहे ना. फ्रुटी भेटली का आता? माझा बहिण माझा आता फ्रुटीच झाली ना माझा. तो गुच्छे ठेवून दे ना. बाय बाय. मावशी पण आलेली आहे आम्ही सोबत, पण तिचं आता काही सध्या मूड नाही बोलायचं. ती म्हणते की आम्ही दरापूर पोहोचलो की आम्ही बोलणार म्हणणार. 2 शब्द बोला तुम्ही आपले. बोला मावशी. आता आम्ही दर्यापूरला पोहोचणारच आहे थोड्या वेळाने. थोड्या वेळाने नाही, 2 तासांनी पोहोचू. 2 तासानंतर नवीन कॅन्डिडेट आहे काय नवीन आहे. थोडासा समजून घ्या. थोडा तुम्ही एक समजू शकता. ठीक आहे, ठीक आहे नंतर ते करू आपण. ठीक आहे डन बाय. या बकऱ्यांनी पहा आमचा पूर्ण रस्ता जाम करून टाकलेला आहे. आधीच आम्हाला लेट होत आहे जायसाठी, पण आमचे ड्रायव्हर साहेब एकदम माइंडने गाडी चालवते. पहा त्यांनी कशी गाडी काढली. डेडिकेट कशी दिसते आपल्या कामावरती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी हे मेंढ्या अनिल भाऊ काल पण हे बकरी नाही, मेंढी आहे. मेंढी आहे मेंढी. ह्या मेंढ्यांपासून का बनते? नाही का मेंढ्या मी इनबायला भेटायला चाललो. खुशी बघा का खुशी. खुशी का खुशी. इतनी खुशी. माझ्या काकाची खुशी तर एवढी बघा काकूला बघून पण होत नाही, एवढी विनीला बघून होत आहे. चेक चेक गाइस, देखो गाइस. हॅलो गाईज, दर्यापूर आलेला आहे. आम्ही आता प्रवेश करत आहोत दर्यापूरमध्ये. आता काहीच वेळात आम्ही पोहोचून राहिलो त्यांच्या घरी. आता आम्ही
एंटर केला आहे त्यांच्या कॉलनीमध्ये. आता आम्हाला खूप व्यवस्थित येते रस्ता माहीत आहे. सरळ राईट 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 इथून राईट आहे. राईट. आम्हाला सगळं काही माहिती आहे. आम्हाला त्यांना बोलवायची, त्यांना काही त्रास द्यायची काही इच्छाच नाहीये. लग्नानंतर आम्ही हा रस्ता बनवणार आहोत. आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे अण्णाच्या पैशाने हा रस्ता बनवणार आहोत आम्ही पहिले. हो. आणि त्यांच्या जवळला जे गिफ्ट मध्ये पैसे येणार तेच पैसे आम्ही याला लावणार. इथला टेंडर त्यांना देऊ आम्ही. इथून लेफ्ट. आम्हाला दर्यापूर यायला खूप आवडते, पण हे रस्तेच आम्हाला पूर्ण इरिटेट करून टाकतात. हे बघ, बघू शकता तुम्ही रस्ते पहा. रस्ते पहा. आता आतापर्यंत आमचं पोट स्टेबल होतं, आता आमचं पोट परत हालायला लागलं. हे पहा, पाणीचा आवाज येत आहे म्हणते. हे पहा, आला पाणीचा आवाज आलाय. हे बघू शकता तुम्ही रस्ते तर पहा. किती त्रास होत आहे त्या माणसाला. किती आरामाने चालू राहिले. रस्ते कसे आहे. रस्ते कसे आहे. बघू शकता. बघा, डेव्हलपमेंट नावाची गोष्टच नाहीये. त्रास होत आहे यांना. माझ्या मामाला किती त्रास होत आहे. नाही, आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांना लवकरात लवकर हा रस्ते बनवतील आणि यांना त्रास होईल नाही, कारण की याच्यानंतर माझ्या भाषाला येणे जाणे चालू राहील. मला असं वाटते का त्यांना दोघांनाही त्रास नाही झाला पाहिजे. मी हे विनंती करीन त्यांना आता चालले गेल्यावर. हे फक्त आमची अट थोडीशी मान्य करून थोडासा कर. आमची कळकळीची विनंती आहे. बघा आम्ही किती लांब आलेलो आहे, तरी तो रस्ता ऍज इट इज आहे तो. पण आम्ही त्यांच्यासाठी सगळ्या त्रास सहन करतो, कारण की नवरी साठी आम्ही सगळं काही करतो. कारण की नवरी आमची खूप फेवरेट आहे. आणि नवरीची नाही, आमच्या नवरदेवाची नवरी फेवरेट आहे, म्हणून आम्ही घेऊन आलो. जेवासाठी तर घेऊन जेवासाठी म्हणून हो 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 इकडेच आहे, लेफ्टच आहे. सही जा रे हैं आपण. इथला रस्ता तर खूप बाकीच्या समोर बघा, बघू शकता पूर्ण. हे लोक आता सामान काढत आहे. आता आम्ही सामान काढत आहे. हळू घ्या, हळू घ्या. त्याच्यामध्ये आपल्या वहिनीची साडी आहे. तर आम्ही आता दर्यापूर पोहोचलेलो आहे. अबे हे उलटा फोन वरती घेणं झाड आवडलेलं आहे. हे पण झाड खूप सुंदर आहे. तर दादा आता आम्हाला पाणी दिला. आणि आता आम्हाला निंबू शरबत आणून दिला आहे. मामा एन्जॉय करत आहे निंबू शरबतला. तर मॅच चालू आहे GT वर्सेस RCB. लेट झालेलं आहे सामान आणि हे सगळं सेटअप. कार्यक्रम सुरू होत आहे आता थोड्या वेळात. छोटा कॅमेरामॅन. आता नवरील कपडे द्यासाठी आलेलो आहो आम्ही. आणि आता गोलू बसलाय, पाय वगैरे धुत आहे. गोलू पाय धुत आहे. पुसून घ्या आता, पाय पुसून घ्या. चांगले पुसून. गोलू पूर्ण डेडिकेशन करत आहे त्याचं काम. परफेक्शन भाई. वैष्णवी आता ओटीवर आहे. इथं झालं त्या खुर्चीचा वैष्णवी स्माइल.
गोलू इथं पेढे बर्फी वाटत आहे. अत्यंत खुश आहे तो. तर आता हे आमच्या जेवणाची तयारी करत आहे. जेव्हा प्लेट गोलूपासून उशीर झालेला आहे खूप आज, आणि 2 वाजले गोलूपासून. आता आम्ही सियाला भेटायला जाऊ. गोलूच्या याच्यावर खूप खुशी आहे. मग माझ्याच्यानं काहीच उशीर नाही झाला, हे सगळे माझ्यावर ब्लेम टाकत आहे. पण सियाची वाट पाहत आहोत आम्ही. आता सिया कधी येते ते पाहू आता. हे काही पण बोलते, असं यांचं ऐकू नका. हे काही पण म्हणतात, मजा घेते माझी. ठीक आहे मग. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे, तर मी तुम्हाला सगळं काही दाखवतो. तर बसले आहे. आणि बाहेर खूप ऊन तपत आहे असं मला वाटत आहे, कारण की इथं मी असा हात लावला, मला खूप बेकार चटका बसला. हे बघा जी, नाचाल चला ना. नाचाले एक फोटो काढून आजीसोबत बोलत आहे. मस्त रमलेला आहे तो, त्यांच्यासोबत बोलले. आजीला तू आमच्याकडे वरातीत या म्हणते, राईड धुमाल बोलवलेला आहे म्हणून. पण आजी नाही म्हणते, माझ्या नातीला हळद लागते तर मी येत नाही म्हणते. तरी तू खूप रिक्वेस्ट करत आहे. एंड झालेला आहे गाईस, पण आम्ही बुके द्यायचं विसरून गेलेलो आहे. खुशीमध्ये आम्ही सगळं विसरून गेलेलो होतो. ह्या मामाने आम्हाला सांगितलं नाही की बुके द्यायचं आहे म्हणून. तर इकडे मेहंदी काढणं सुरू आहे. हे मेहंदी काढणं चालू आहे. गौरीचा भाऊ आहे, नाव सांगतो. ईशान धुमन केले. ईशान धुमन केले. इकडे मेहंदी काढणं सुरू आहे. बोलायच्यात काय बोला. हाय, याची मेहंदी आहे. मला एवढीच आवड. हा बी नवरीचा भाऊ आहे. साडी चेंज करून घ्यायची. डबल म्हणून त्याला लवकर सगळ्यांना ना लग्नाच्या दिवशी. हा येत तुझी सगळ्यात मोठा तू आहे, येतो. मेन कार्यकर्ते लग्नाची. गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहे. हा, आता आमचा कार्यक्रम सोहळा निपटलेला आहे. भाऊ पळत आहे, तो पळाला तिकडे. डुकलून भाई तो दिसत आहे का तुम्हाला? हा दिसला इथं डुकलून भाई, तो इकडं चालला. तर इकडे गायेश भाई पण बसलेले आहे. हे असं खूप मस्त असं चायना ट्री आहे, मस्त फुल आहे. येत आहे याला झाडाचं फुल आहे, हे बघा. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे घरी. बाय. व्हिडिओ बनवत आहे. बाय. हा येतो. तर हे बघा हे. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. आमचा सगळा प्रोग्राम झालेला आहे गाईस. आता आम्ही जेवण वगैरे करून चाललो आहे घरी.
आता पुढचा प्रोग्राम आता आम्ही आमच्या घरी जाऊन करूया. ठीक आहे. ठीक आहे. सायंकाळचा प्रोग्राम आहे मेहंदीचा. बाय गाय. बाय गाईज, भेटा सायंकाळी. शीतल कापूल घेतले नाही का म्हणून मी आलो ना तुम्ही आहे ना मला इकडे. तर गाईज आम्हाला कढी खूप आवडलेली होती. टेस्टी कढी खूप टेस्टी होती. जेवण खूप छान होतं. थँक्यू धुमनखेडे फॅमिली आता आम्ही एवढं टेस्टी जेवण केल्याबद्दल. खूप सुंदर खूप सुंदर केलं. तर आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला व्लॉगच्या बारे माध्यमातून सगळं काही कळवू. तिथे हॅलो गाईज, आता आम्ही नुकताच निघलो तर गाईज घरून कपडे वगैरे देऊन प्रोग्राम झाला. रात्री आमचा प्रोग्राम आहे मेहंदीचा. एन्जॉय करणार आहोत. एक बोल आमचा डान्स वाला आहे. आम्ही डान्स करणार आहे म्हणजे नवरदेव तिकडे मेहंदी काढणार आणि हा आहे. मामा कामठीवरून आम्ही याला बोलवलेला आहे. हा स्पेशल आज सायंकाळच्या प्रोग्रामचा अँकर आहे. हो, आणि डोल्याचा लावणीचा प्रोग्राम आहे. माझा लावणीचा प्रोग्राम आहे. असा चांगला प्रोग्राम सेट करून राहिलो आहो. त्याची प्लॅनिंग आम्ही आज गाडीमध्येच करत आहे. संध्याकाळी आणि खूप चांगला प्रोग्राम होणार आहे. आम्ही खूप आज एन्जॉय करणार आहे मेहंदीचा कार्यक्रम. आम्ही फक्त आजच नाही करणार आहे. आम्ही आजपासून कंटिन्यू 2 ते 3 दिवस आम्ही कंटिन्यू एन्जॉय करणार आमची आहे. एन्जॉयमेंट चालू झालेली आहे आता. आम्ही 2 ते 3 दिवस एन्जॉयमेंट करणार आहे. 20 तारखेपर्यंत आम्हाला नाही काम धंदे, आराम सबसे धंदे, आम्हाला फक्त लग्न अटेंड करायचे काम आहे. लग्नाचे धंदे, एन्जॉयमेंट करायचे, दुसरं काहीच नाही. दुसरं काही नाही. Free mind. गाईज ते कसं आहे, आमची फॅमिली खूप मोठी आहे. तो हा एक प्रॉब्लेम आहे आम्हाला. जॉईंट फॅमिली आहे आमची. प्रॉब्लेमचा करू One काय. by one by one. आणि आमची पूर्ण फॅमिली एवढा फॅमिली आहे. एकाला पण बोलू नाही देत. एक बोलला की दुसरा चालू. किती समजवलं पण हे काही समजत नाही. कच्चा चिवडा फॅमिली. आमचं नाव बदललेलं आहे. भांडाभूषणी कच्चा चिवडा फॅमिली झाली आहे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये असे अनइंटरेस्टेड म्हणजे कोणी आहेच नाही. सगळे इंटरेस्टेड आहे. त्यामुळे आमचे खूप दिवस लग्नामध्ये वेस्ट होऊन जाते. 10 दिवस. मग हात Interesting दुखवायला. आहे ना, सगळ्यांना मिळेल. ठीक आहे. आमची फॅमिली म्हणजे एकदम कलाकार आहे. खूप मस्त. आणि एकदम गरम कलाकार लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांजवळ वेगवेगळा कला आहे आणि ते कलेचे प्रदर्शन संध्याकाळी होणार आहे. हो. तर तुम्ही आतुरतेने वाट पहा आणि असाच नवीन नवीन तुम्हाला सगळं काही माहित पडेल. आमच्या चला, vlog धन्यवाद. लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्या माध्यमातून संध्याकाळचा मेहंदीचा कार्यक्रम तुम्हाला सगळं काही दाखव. ठीक आहे सर. बाय गाईस. बाय गाय. देखो ना गाय. कढी खूप जोरदार होती. कढी ना भजी. अजून गोडमध्ये काय होतं? गोडमध्ये होतं श्रीखंड. श्रीखंड बी खूप चांगलं होतं. तो तर अजून 2-3 वेळा म्हणे अजी कढी द्या ना जी म्हणे. 2 वेळा मी बोलवलं. कढीला जोपर्यंत झाली म्हणे मी पेलीच नाही म्हणे अशी कढी. वाट्या पेला 4 त्यानं 4 मी आमच्या भाजीला फराळ उपासाचे होतं आणि त्याला केळं दिले ते 2. केळं आणखी उपमा वगैरे होतं सगळं. का साबुदाणा. साबुदाणा म्हणजे फराळाचे होतं व्यवस्था. आम्हाला असे झटके आले असं वाटते कढीच निघते बाहेर. पण आम्ही स्लोली आलो मग इथून. जेवण चांगलं होतं म्हणून. स्पीड आता आमच्याकडे नव्हती स्टेरिंग. कढीच्या कमाला या पण एवढा कुदा लागते आहे. कढीची एवढी जोरदार होती. त्याला विचारજો आता तू येईन काय चांगलं होतं म्हणा. कढी काढते. कढीच म्हणत कोण? तो पठ्ठ्या आपला बोलू? काय बनवलं म्हणून ब्लॉग मध्ये तुम्ही? ते आता ते मोबाईल मध्ये भाऊजीच्या मोबाईल मध्ये रस्ता दाखवला, मेंढ्या दाखवल्या, खड्डे दाखवले, ऑल ऑफ पूर्ण जर्नी दाखवली आहे आम्ही डेडिकेट केली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या लेआउटच्या पाहून काही ॲडव्हर्टाइजमेंट केल्या रस्त्याबद्दल. कसे रस्ते आहेत, कसे व्हायला पाहिजेत भविष्यात, टेंडर कोणाला भेटला पाहिजे. कारण की संकेतच्या हाताचा काम तो आता तिकडचे रस्ते आपल्याला रोड आहे तर बनवा लागला. ॲडव्हर्टाइजमेंट केली कारण की वारंवार येणं जाणं राहीन आता. तेच त्याच्या वेळोवेळ पाहुणे आले.
कवा आली तुम्ही? कोणत्या बसून सेव काही नाही हो, हे आमची आतो शिवणीवाली फेवरेट. अजून 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 बहीण, लाडाची बहीण. भाषाने खूप कामं होते ना, कालपासून आलो तर किती कामं केली नाही. तर गाईज आमच्या इथे बांगड्या भराचं हे चालू आहे. बांगड्या भरत आहे लग्नासाठी. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे बांगड्या भरणं चालू आहे. इकडे बाहेर सगळे मेन्स बसले आहे. इथं गाईज आम्ही तर बोर होत आहे. हे बघा, आम्ही वरते मेहमान आले आहे. खूप तयार होऊन आले. हे बघा, हिला वेळच नव्हता. हिला पण वेळ नव्हता. नुसतं कॉलेजच्या काम मध्ये बिझी राहती. तू घर सांगायला गेलता, तुला कसं वाटलं? नाही, चांगलं वाटलं. हे दोघं आहे. हे नाही का वाढणं करासाठी गेलते, म्हणजे सांगणं करासाठी गेलते. सांगणं करायला गेलो होतो सांगणं आम्ही. करासाठी गेलते. रेली पाहून आले हे सगळे. सगळं सांगून थँक्यू म्हणा, एवढं एक्झर्शन केलं. थँक्यू. खूप घर होतं पण ते आतमध्ये गल्ली ना घर होते. पण तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे सांगा. आम्हाला एक मोठा बुके पाहिजे. ठीक आहे, आम्ही देऊन देऊ. उद्या देऊन देऊ आम्ही. उद्या देऊन हळदीमध्ये. देऊ, उद्या. ठीक आहे, थँक्यू. हॅलो गाइस, आज भांजे की मेहंदी और भांजे के दोस्त, ये भांजे के दोस्त, ये भांजे के दोस्त, ये भांजे के दोस्त. ये ब्लॉगर है, ये भांजे, इसको बोलते हैं मेहंदी. ये मेहंदी वाले लगते हैं, ये मेहंदी वाले, ये मेहंदी वाले लोग, मेहंदी वाले लोग, ये मेहंदी वाले लोग, ये देखो मेहंदी वाले, ए भाई मेहंदी वाले, मेहंदी गैंग. और ये कैसे है ये भाई, ये दूल्हे के दोस्त, ये गलत बात है, बहुत गलत बात. आता आम्ही थोड्या वेळानं काही गेम्स खेळणार आहे. आणि गेम्स अनाऊन्स केले आहे मावशीनं. कोणते कोणते गेम्स केले? बलून फुगा, आणि एक स्ट्रॉवाला गेम आहे जो की नवीन आहे. खुर्ची आहे. संगीत खुर्ची वगैरे आहे. असे काही गेम. तर गाईज इथं नवरदेवाची मेहंदी काढणं चालू आहे ना. आम्ही मेहंदीवाली नागपूरवरून हायर केलेली आहे. हे बघा, खूप सुंदर अशी मेहंदी काढणं सुरू आहे. खूप सुंदर अशी मेहंदी काढणं सुरू आहे. आम्ही हिला नागपूरवरून हायर केलेलं आहे. इंट्रोडक्शन मध्ये तुझं नाव सांग. इंट्रोडक्शन देत आहे तुझं. हे राणीताई आहे, प्रथमेशची बहीण आहे ही. हे बघा, इथे सगळे बसले आहे. यांची मेहंदी पहिलेच रेडी झाली आहे. रात्रभर जागली काल. फक्त आज नवरदेवाची मेहंदी पेंडिंग. रात्रभर जागले. फक्त आज नवरदेवाची मेहंदी पेंडिंग आहे. कायले भांडा हो? कायले हे सगळे बसले आहेत तो. आमची तर अजून नवीन पाहुणी आली आहे. तिचं नाव ग्रीषा आहे. ही अकोल्याहून आली आहे. हाय. कल्पना ताई, तुमच्या या मेहंदीच्या बद्दल काय म्हणणं आहे? नाही, पहिला आता आमचा बांगड्यांचा कार्यक्रम सुरू आहे. आणि इकडे बांगड्यांचा कार्यक्रम सुरू आहे. बांगड्या भरणं सुरू आहे. आणि हे झालं की तिकडे नवरदेवाची मेहंदी सुरू आहे. आणि थोड्या वेळाने मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे बाहेर. तर इथं मेहंदीचं डेकोरेशन चालू आहे. हे बघा, पण या टायमावर आज तुरंत तुटला पाय. इथं तार लावला आहे. हे सगळे इथं मेन्स बसलेले आहे. ओल्ड अँड गोल्ड आहे सगळे. इथं स्वयंपाक चालू आहे. तुमच्या मेहंदीच्या बारेत काय मानणं आहे? काय बोलू? संतोषची मेहंदी आहे म्हणा. आम्ही दूल्हे की आज मेहंदी है. आम्ही नागपूरहून हायर केली आहे म्हणा आम्ही नागपूरवरून हायर केली आहे मेहंदीवाली. मेहंदीवाली.
असं यायचं म्हणणं आहे मेहंदीच्या बद्दल. एन्जॉय करू आम्ही मेहंदीचा. आम्ही गेम्स पण खेळणार आहे. खेळणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे कोणते कोणते गेम्स आहेत. विनरला खूप मोठं बक्षीस देणार आहे आम्ही. आणि बक्षीस देणारी आहे नवरदेवाची आई आहे. गाण्याला ते गाणं बी आवाज आला पाहिजे शाळेच्या तिथे. अभी थोड़ी देर हम टाइम पास कर रहे हैं कुछ कुछ करके, क्योंकि हमारा टाइम पास ही नहीं हो रहा है गाइस. गायजांनो हे बघा दोघीने एकाच जागेवरून ड्रेस घेतला होता रिंकी पिंकी. इकडे मेहंदीचं डेकोरेशन चालू आहे. ए रिंकी पिंकी मामा तुझ्या मेहंदीच्या बारेत काय म्हणणार सांग. मेहंदीच्या घरामध्ये असं आहे की आता तयारी चालू आहे. सेटअप बनवत आहे तर त्यानंतर आम्ही सांगू नवीन काय तर. देवा भाई आणि प्रथमेश भाई इथं तयारी करत आहे. दोघं कापू नको. बघा, रिंकी पिंकी पॉंकी. हे रिंकी हे पिंकी हे पॉंकी. रिंकी पिंकी पॉंकी. आता सगळे संकेत दादाचे मित्र आले आहेत त्याला भेटायला. हाय यश दादा आहे. हाय दादा आहे. हाय दादा आहे. हाय दादा आहे. आरुषी दादा आहे. हम डिस्कस कर रहे हैं कि मेरे को ब्लॉग बनाएंगे. कब? उसको ये मना रहा हूँ कि ब्लॉग बनाएंगे. स्टार्ट करेंगे. तेजा बाय. सबस्क्राइब टू माय चॅनल. बोल ना काहीतरी. तू दादा सांगते बोलून राहिला तू तर बोलून नाही राहिला. हॅलो बोलो. संगीत खुर्ची. आता आम्हाला हळद लागणार आहे. व्हिडिओ कॉल उचल. चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. आमच्या इथं संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे. हे बघा सगळेजण रांगेत लागलेले आहे. स्टार्ट.
गाईस आमच्या इथं पाहुणे आलेले आहे. हे बघा भंडाऱ्याचे पाहुणे आले आहे आमच्या इथं. पाहुणे आले आहे आमच्या इथं भंडाऱ्याचे. काय करा चढवा लागते चढवा लागते. आपण नंतर मग उतरून घेऊ. अशी नाही अशी खाली फेशियल केलं असेल. आता आम्ही नवरदेवाला 12 वाजता हळद लावलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. नवरदेव पुढे पिवळा पिवळा झालेला आहे. माझ्या पण चेहऱ्याला खूप लावली आहे तिने. हे बघा. ठीक आहे ना. हा आता श्रुती 12 महिने घालून ठेवा लागते. बोलणं का बोलणं. हाय गाइस, कैसे हो? मस्त. कल मिलते, कल नवरदेव को गिफ्ट मिला है. अजून काढला तर मग आम्हाला वापस